श्रावण महिन्यात महादेवाचीच पूजा का करतात, महादेवाला बेलाचे पानच का वाहतात, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. श्री स्वामी समर्थ. समुद्रमंथनातून निघालेले हलाल विषसृष्टीचे रक्षण करण्यासाठी महादेवाने प्राशन केले. विषाची उष्णता कमी व्हावी म्हणून देवाने त्याच्यावर जलाभिषेक केला. त्याच्या स्मरणात श्रावण जलाभिषेक करण्याचा प्रथा आहे. श्रावण महिना पवित्र मानला जातो. या काळात भक्ती, संयम, जप, दान आणि उपवास यांना विशेष महत्त्व दिले जाते. श्रावण सोमवाराचे महत्त्व. सोमवार हा महादेवाचा वार मानला जातो, त्यामुळे या दिवशी उपवास करून शिवपूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. निसर्गाशी नाते. श्रावण हा पावसाळी महिना असल्याने पृथ्वी हिरवाईने नटलेली असते. बेलपत्र, फुले आणि शुद्ध जल अर्पण करून निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचाही काळ मानला जातो. महादेवाला बेलाची पाने अर्पण करण्यामागे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. बेलाची त्रिदल 3 पाने हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर किंवा महादेवाचे 3 नेत्र तसेच सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे प्रतीक मानले जाते. पुराणानुसार बेल वृक्ष देवी पार्वतीला प्रिय आहे, त्यामुळे महादेवाला बेलपत्र अर्पण केल्याने शिव-पार्वती दोघांची कृपा मिळते, अशी श्रद्धा आहे. बेलपत्र अर्पण केल्याने पापांचा क्षय होतो, मनशांती मिळते आणि इच्छित फलप्राप्ती होते. धार्मिक मान्यता आहे. बेलाची पाने स्वभावतः थंड गुणधर्माची असल्याने ती शिवलिंगावर अर्पण केल्याने मंगल मानले जाते. बेलपत्र अर्पण करताना लक्षात ठेवणे म्हणजे 3 दलाचे अखंड बेलपत्र अर्पण करावे. तुटलेले, वाळलेले किंवा कीड लागलेले पान अर्पण करू नये. बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवून त्याचा गुळगुळीत भाग शिवलिंगाकडे ठेवून अर्पण करावे, अशी परंपरा अनेक ठिकाणी मानली जाते. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे या श्रावण महिन्यामध्ये किती श्रावण सोमवार पडले आहेत, महादेवाची पूजा कशी करायची, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. यासाठी आपण आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.